विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील बोर्डाने आपल्याला पुरवलेल्या कृतीपत्रिकांचा आपण सराव करतोय. अशाच पद्धतीच्या तुम्हाला कृतीपत्रिका बोर्ड परीक्षेला असणार आहे. यातील गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 आणि 2 पूर्ण अभ्यासला. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 3रा आणि 4था हा पूर्णतः अभ्यासणार आहोत. म्हणजे गेल्या व्हिडिओ मला तुमचा प्रतिसाद एवढा प्रचंड होता, की एका वेळेस लाईव्हला तुम्ही 800 850 पर्यंत आपला कॉन्स्टंट आकडा होता. एवढे विद्यार्थी लाईव्ह होते. आता आणखी एक तुम्हाला एक, की जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आणखी एक सांगतो, की आपल्या रयत एज्युटेक या YouTube चॅनलवरती सर्व गणित आणि विज्ञान 10वी पूर्ण प्रकरणानुसार त्यांचे अभ्यासक्रम पूर्णतः त्याचे व्हिडिओ आहेत. याशिवाय मित्रांनो 10वी विज्ञान विषयाच्या कृतीपत्रिका प्रत्येक प्रकरणामध्ये 10-10, 12-12 अशा कृतीपत्रिका तयार केलेल्या आहेत. त्याचे देखील संपूर्ण व्हिडिओ आहेत. 20 प्रकरणं आहेत भाग 1 आणि 2 आणि 20च व्हिडिओ आहेत. ते देखील तुम्ही पहा. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठलीही कृतीपत्रिका तुम्हाला येणार नाहीये. त्याच्याशिवाय तयार होऊ शकतच नाहीये. त्याशिवाय गणिताचे सगळे संकीर्ण प्रश्नसंच देखील आपण घेतलेले आहेत. सराव संच देखील पूर्ण आहेत. ते तुम्ही YouTubeवर तुम्ही पाहू शकता. आणि सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मित्रांना देखील नक्की सांगा. चला आता जास्त वेळ न घालवता आपण या कृतीपत्रिका सोडवण्यासाठी आपण चालू करूया. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ह्या 40 मार्काचा प्रश्न असतो. प्रश्नपत्रिका आहे. या 40 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 4 प्रश्न असतात. ओके. या 4 प्रश्नांबाबत तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला माहिती दिलेली आहे. पण आता पण त्याच्या आपण प्रत्येक प्रश्न वाईज आपण या ठिकाणी माहिती घेऊया. आता हा प्रश्न कितवा आहे? हा प्रश्न 3रा आहे. किती गुणाचा आहे? तर 15 आहे. त्यातलं तुम्हाला कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. ओके. मग हे कोणतेही 5 तुम्हाला प्रश्न सोडवायचे म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्न किती मार्काचा? 3 मार्काचा आला. मग ह्याचे लिखाण करताना, याची मांडणी करताना पण तुम्हाला त्या पद्धतीनंच करावी लागेल, की जेणेकरून हे आपल्याला 3 पैकी 3 मार्क सहजपणे मिळतील. चला, तर आता मी या ठिकाणाहून जातो म्हणजे तुम्ही ह्याच्या पाठीमागे मी जाऊन बसतो. म्हणजे तुम्हाला हे इतर अडथळा काही होणार नाहीये. ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी आपण हे जे काय आतापर्यंत जे काय अभ्यासलेले घटक आहे, यातला तुम्हाला पहिला प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्ही पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता काय आहे? एक टेबल आहे. एक टेबल एक टेबल नव्हे. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व एका सेकंदात जमिनीवरती पोहोचतो. एका सेकंदात तो जमिनीवरती पोहोचतोय. मग Gचं मूल्य 10 मीटर पर सेंटीमीटर वर्ग एवढा मित्रांनो. Gचं मूल्य किती आहे? 10 मीटर पर सेकंद वर्ग एवढं त्या Gचं मूल्य आहे. तर आपल्याला त्या ठिकाणचं काय करायचं आहे? काय करायचंय? तर या ठिकाणी आपल्याला विचारलं गेलेलं काय आहे? तर टेबलाची उंची व चेंडू जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल? आपल्याला एवढीच माहिती दिलेली आहे मित्रांनो. याच्या आधारे आपल्याला हा पूर्ण प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व एका सेकंदात जमिनीवरती पोहोचतो. तिचं मूल्य 10 मीटर पर सेकंद वर्ग असेल, तर टेबलाची उंची व चेंडू जमिनीवरती पोहोचतानाचा वेग किती असेल? असा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. लक्षात घ्या अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जरी वरून अवघड वाटत असले, तर ते प्रश्न खूप सोपे असतात. फक्त त्याच्यामधील काय आपल्याला विचारणार आहेत, आपल्याला काय लिहायचं आहे, त्या गोष्टीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्या बारीक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात घ्या तर सुरुवातच आपली ह्या विज्ञानमध्ये गणिताच्याच प्रश्नानं सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. असू द्या आपण या पद्धतीनं प्रश्न सोडवायचे तर आपली तयारी पण त्या पद्धतीनं असणं गरजेचं आहे. आता या दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय-काय दिलंय ते पहा. तुम्हाला काय दिलेलं आहे? किती वेळात पोहोचतोय? म्हणजे टी दिलेला आहे तुम्हाला बरोबर. मग हा टी किती दिलेला आहे तुम्हाला? 2 सेकंद दिलाय बरोबर. म्हणजे टी हा 2 सेकंद दिलेला आहे. ओके. त्यानंतर जीचं मूल्य तुम्हाला दिलंय जी बरोबर 10 मीटर पर सेकंदचा वर्ग. हं. आणखी काय माहिती आता आरंभीचा वेग आणि अंतिम वेग. हं. म्हणजे या ठिकाणी ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिली आहे का? सुरुवातीचा वेग नाही दिलेला. हं. आणखी एक आपण सांगू शकतो, की त्याचं जे काही वेग वेग हालचाल आहे किती असणार आहे? तर ए बरोबर
जी एवढीच असणार आहे. आता लक्षात घ्या तुम्हाला त्या ठिकाणी त्याची उंची या ठिकाणी काढायची आहे म्हणजे एसची एक किंमत काढायची आहे आणि त्याचा वेग एक काढायचा आहे. तुम्हाला व्हीची एक किंमत काढायची आहे. आपल्याला मित्रांनो माहिती आहे, की यामध्ये आपल्याला काही इक्वेशन्स दिलेली आहेत. हं. आता ही इक्वेशनपैकी एक 3 महत्त्वाची इक्वेशन आहेत. त्यापैकी आपण या सूत्राचा आपल्याला वापर करता येतोय. तर हे सूत्र काय सांगतंय मित्रांनो आपल्याला? या सूत्राच्या मदतीनं जर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असेल, तर हे सूत्र काय आहे? एस बरोबर कोण सांगतं? हां, UT अधिक 1/2 GTचा वर्ग हे असं सूत्र आहे. आता यातल्या काही गोष्टी तुम्हाला आठवतात? हे सूत्र तर निदान तुम्हाला ह्या 3 सूत्रावरती आधारितच तुम्हाला ही सर्व प्रकारची उदाहरणे सोडवायची आहेत. आता ही दिलेल्या किमती तुम्हाला काय करायच्या त्याच्यामध्ये फिलअप करायचे आहेत. यूची किंमत किती दिली आहे तुम्हाला? 0 अधिक टी किती दिलेलं आहे? हं, यूटी किती आहे? हं, ओके. आणखी अधिक 1/2 हे यूटीचं आपल्याला या ठिकाणी आपण काय करू? 0 अधिक 1/2 यूटी गुणवले येणार ना या ठिकाणी. हं. आता या ठिकाणी तुम्हाला किती दिलेलं आहे? टी बरोबर किती? 2 आहे. बरोबर? हं? हां, सांगा ना मग किती येईल त्या ठिकाणी? हं. 2 गुणिले 2 या ठिकाणी 2 ला 2 जाते. किती राहील? तो 1च राहील ना? हां. चला, तर मग आता या ठिकाणी काय आलं आपण आलेली किंमत या ठिकाणी घ्या. बरोबर? हां. अधिक किती राहणार या ठिकाणी तर गुणाकार तर करून घेतला आपण. काय कसा केला? हं? हां, 0 बरं गुणिले घेतो. ठीक आहे. 0 गुणिले 1 अधिक 1/2 कंसात जीची किंमत किती दिली आहे? 10 दिलेली आहे. टीचा वर्ग म्हणजे या ठिकाणी काय आहे? 1 चा वर्ग आहे. बरोबर? हां. आहे तसंच लिहायचं आपल्याला. काय त्याचं काही नाही. 1 गुणिले 0 किती? त्या दोघांचा गुणाकार करा. किती आला? 0 अधिक आता काय इथं 1/2 1/2 कंस सोडून घ्या. 10 गुणिले 10 मध्ये येईल. गुणिले 1 चा वर्ग. 1 चा वर्ग किती? आहे तेवढा त्यानं काहीच फरक पडणार नाही. बरोबर. 0 आता नाही घेतलं तरी चालेल की 0 न काही होतच नाही ना. बे बे आणि बे पंचे 10 म्हणजे किती आलं? या ठिकाणी किती राहिलं? हे 5 म्हणजे एस बरोबर तुम्हाला किती मिळालं? 5 मीटर मिळालं. आता लक्षात घ्या तुम्हाला एसची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला किंमत हवी आहे व्हीची. मग व्हीची किंमत काढण्यासाठी आपल्याला आणखी एक सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. एक इक्वेशन. हे इक्वेशन काय सांगतं आपल्याला? तर व्ही बरोबर यू अधिक जीटी. व्ही बरोबर यू अधिक जीटी. यू तुम्हाला माहिती आहे किती आहे? 0 आहे. अधिक जी किती आहे? हं? किती आहे? 10 ओके. गुणिले 1 गुणिले टी. ओके. म्हणजे बरोबर 0 अधिक 10 10 गुणिले 1 किती? 10च. 10 मीटर पर सेकंद. म्हणून या ठिकाणी व्ही बरोबर या अशा पद्धतीचं हे उत्तर तुम्हाला येणं गरजेचं आहे. म्हणून टेबलाची उंची असं शेवटी लिहावं लागेल. टेबलची उंची बरोबर 5 मीटर आणि जमिनीवरती पोहोचताना चेंडूचा वेग एवढं लिहा. चेंडूचा वेग बरोबर किती? 10 मीटर पर सेकंद. अशा पद्धतीचा हा पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी 3 मार्कासाठी तुम्हाला सोडवायचा आहे. हं. सुरुवातीलाच बोर झालं. पर्याय नाही तर काय तुम्हाला जाहिरात किंवा म्युझिक नाही येत? विज्ञान आहे हे. ठीक आहे. चला आता पुढं आपण या ठिकाणी पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. आता खालील रासायनिक समीकरणावरून तुम्हाला काय समजलं?
खालील रासायनिक समीकरणावरून तुम्हाला काय समजलं? AgNO3 प्लस AgNO3 कंसात Aq दिलेला आहे अधिक NaCl Aq आणि त्याची रिएक्शन झालेली आहे, मिळाले AgCl प्लस NaNO3. आता ह्याच्यामध्ये काय-काय समजले? तुम्हाला आपल्याला जे काही समजलं ते लिहायचं. बघा, आता जनरली आपण हा प्रश्न लिहीत असताना, सोडवत असताना काय करूया बघूया. आपण ह्या ठिकाणी बोर्डवरच सोडवूया. ह्याला बाजूला टाकू जरा. हं. काय करू मग आता? तर या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला रिएक्शन दिलेली आहे. रिएक्शन तुम्ही पहा. काय आहे रिएक्शन या ठिकाणी? हं. ती रिएक्शन तुम्हाला सुरुवातीला लिहून घ्या. काय रिएक्शन रिएक्शन काय दिलेली आहे पहा. काय रिएक्शन? AgNO3 प्लस NaCl आणि AgCl, NO3 ही तुम्हाला उत्पादित दिलेली आहेत. ओके. आता मग बघा ही रिएक्शन आपण लिहूया. आता आपल्याला उत्तर लिहायचं आहे म्हणल्यावर ह्या नुसतं अशी एक रिएक्शन दिली आहे. एक अभिक्रिया दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला लिहायला सांगितलं तुम्हाला काय समजलंय म्हणून. बरं ठीक आहे. आपल्याला एक समजलं आता, की दिलेलं आहे असं तर लिहूया. काय दिलेलं आहे तुम्हाला? AgNO3 प्लस NaCl. हं. ओके. आणि ही रासायनिक अभिक्रिया अशी दिलेली आहे आणि परत काय झालेलं आहे या ठिकाणी AgCl प्लस NaNO3 दिलेला आहे. हां. आता ह्याच्यामध्ये ह्याची संपूर्ण डिटेल्स आपण रासायनिक अभिक्रिया लिहीत असताना लिहिली का? हं. तर काय आहे पहिल्यांदा ॲक्युएस कुणा-कुणाला आहे बघा? AQ बरोबर? मग त्या ठिकाणी ते देखील आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके. आता या ठिकाणी बघा सगळ्यांना या ठिकाणी एक हे ॲक्युएस आहे. हे पण कंसात ॲक्युएस आहे. हं. आणि या ठिकाणी हे ॲक्युएस असतं. ओके. अशा पद्धतीची तुम्हाला माहिती दिलेली आहे. ही रासायनिक अभिक्रिया दिली आहे. मग यावरून आपल्याला काय माहीत आहे? रासायनिक अभिक्रियेची मांडणी तुम्हाला पद्धत माहिती आहे काय आहे? तर ज्या रासायनिक समीकरणाची ज्यांची रासायनिक अभिक्रिया होणार आहे यांना काय म्हणतात? अभिक्रियाकारके म्हणायचं. हां? तर हे काय आहेत सुरुवातीचे हे पहिले 2 म्हणजे कोण-कोण? AgNO3 प्लस NaCl हं, सिल्व्हर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराईड हे काय आहेत? अभिक्रियाकारक आहेत. एवढं तरी एक समजलं आपल्याला. हां? अभिक्रियाकारके आहेत. ओके. दुसरं काय सांगता येईल? AgCl हं, AgCl प्लस NaNO3 हं. या ठिकाणी सिल्व्हर नायट्रेट सिल्व्हर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट हे काय आहेत रे इकडची? या डाव्या बाजूची काय असतात? अभिक्रियाकारक असतात. तर उजव्या बाजूची काय असतात? उत्पादिते. हे काय आहेत? उत्पादिते आहेत. ओके. मग ह्या 2 गोष्टी तर तुम्हाला समजल्या हे आपल्याला देखील माहिती आहे. आता ह्यांचा काय उल्लेख आहे बघा. ते AQ का लिहिलेला आहे? हं? का लिहिलेला आहे AQ? काय ह्याच्याबद्दल तुम्ही ऐकून आहात का AQच्या बाबतीत? हां. तर हे ॲक्युएस लिहिले म्हणजे हे अभिक्रियाकारक पूर्णतः ॲक्युएसमध्ये आहेत. म्हणजे ही जी काय अभिक्रियाकारक आहेत, हे काय आहेत? उत्पादिते जलीय द्रावणाच्या स्वरूपात आहे. हं. म्हणजे अभिक्रियाकारके अभिक्रियाकारके आणि उत्पादित हे दोन्हीच्या दोन्ही कसं आहेत हे अभिक्रियाकारक आणि उत्पादितामधलं कुठलं फक्त एवढं एक. अभिक्रियाकारके आणि NaNO3 हे काय आहेत? जलीय द्रावण आहेत. काय आहे? जलीय द्रावणे आहेत किंवा द्रावणाच्या स्वरूपात आहे. आता हा AgCl हं, म्हणजे ह्या सिल्व्हर क्लोराईड काय आहे हा? हा उत्पादित आहे. हां, उत्पादित AgCl हा काय आहे? हे अवक्षेप स्वरूपात आहे. हे काय आहे? अवक्षेप स्वरूपात आहे. तयार झालेला आहे, असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर आता हा दुसरा एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. याच्या व्यतिरिक्त काहीही लिहायचं नाहीये. फक्त आपण ते व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. आता बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? प्रश्न क्रमांक 3 खालील दिलेल्या हायड्रोकार्बनच्या सरळ शृंखलाचं निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या.
बघा. हं. आता या ठिकाणी आपल्याला ए व बी या हायड्रोकार्बनच्या सरळ शृंखलापैकी संतृप्त व असंतृप्त शृंखला कोणती? आता मित्रांनो जनरली जर आपल्याला पाहायचं गेलं, तर या ठिकाणी आपण संतृप्त कधी म्हणतो आणि असंतृप्त कधी म्हणतो, ह्या 2 गोष्टी आपल्याला मूळतः माहिती असायला हव्या. आता संतृप्त ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना, आता बरं ठीक आहे, मी या ठिकाणी तुम्हाला आता एक थोडं शॉर्टकट तुम्हाला याच्याबद्दल सांगतो. तुम्हाला त्या संदर्भामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आता ज्यामध्ये जे हायड्रोकार्बन्स असतात, त्यांच्यामध्ये कार्बन हा कलर दिसतोय का तुम्हाला? का दुसरा घेऊ कलर? ज्यामध्ये कार्बन एकेरी बंध असतात. हां? काही कार्बनमध्ये दुहेरी बंध असतात. काही कार्बन किंवा कार्बन हायड्रोजनमध्ये तिहेरी बंध असतात. अशा पद्धती त्यांची रचना असते, संरचना असते, वलयांकृत असतात, सरळ शृंखला असतात, कशाही असू द्या. यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन कसं जोडले गेलेले आहेत ते पाहायचं. आता मूळ ज्याच्यामध्ये एकेरी बंध असतात ते काय असतात? संतृप्त असतात लक्षात ठेवा. संतृप्त असण्यासाठी फक्त एकेरी बंध असणं गरजेचं आहे. सिंगल बॉन्डच पाहिजेल. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध जर असेल, तर तो असंतृप्त असतो. हं. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. हां. संतृप्त मग कोण असतो? फक्त अल्केन. हं. हे काय झालं? अल्केन आणि हे काय? अल्काइन. हे काय आता शिकवायची वेळ नाहीये. फक्त आपण त्या संदर्भात सांगतो. संतृप्त फक्त एकच, की ज्याच्यामध्ये एकेरी बंध आहे तो. मग तुम्ही सांगा यामध्ये या आकृतीमध्ये आपल्याला फक्त एकेरी बंध या ठिकाणी कुठेच दुहेरी बंध दिसत नाही. म्हणजे ए हा संतृप्त हायड्रोकार्बन्स आहे आणि बी हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे. या शृंखलांची नावं लिहा. ठीक आहे, नावं लिहू की आपण. काय? कसं आहे कार्बन मोजायचे आपण किती आहेत मूळ कार्बन? 1, 2, 3. पहिला मिथेन, दुसरा इथेन, तिसरा प्रोपेन. मग ह्याचं नाव काय झालं? अल्केन्स आहे. म्हणल्यावर हे नाव 3 कार्बन आहेत म्हणल्यावर काय? प्रोपेन. काय आहे तो? प्रोपेन आहे. ओके. मग आता 1, 2, 3 याच्यामध्ये पण 3 आहेत. मात्र 1 हायड्रोजन कमी आहे. मात्र 1 या ठिकाणी बॉन्ड आहे, तो दुहेरी बंध आहे. हं. मग इथं काय म्हणला तुम्ही? अल्केन, प्रोपेन. आता इथं काय आहे? फक्त ए काढायचं आणि ई म्हणायचं. काय झालं ते? प्रोपीन झालं. बीचं नाव काय झालं? ह्याचं प्रोपेन, तर ह्याचं नाव काय झालं? प्रोपीन. ओके. अशा पद्धतीचं आपल्याला नावं देता येतात. प्रोपेन, प्रोपीन. हं. म्हणजे श्रेयस, श्रेया कशी नावं असतात त्याच पद्धतीने ह्यांची पण नावं असतात. हं. हां, आता या ठिकाणी आपल्याला अ, या रेणुसूत्रातील CH2 घटकांची काय करायचं आहे आपल्याला संख्या लिहा. बघा बरं कार्बन चेन बघा याच्यामध्ये काय आहे? C3 आता पहिल्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं, कशात? प्रोपेनमध्ये किती किती हायड्रोकार्बन्स आहेत? कार्बन आहे 1, 2 आणि हे 3 आहेत. C3H2 आता याच्यामध्ये CH2 किती ठिकाणी होईल? CH2, CH2, CH2 किती झाले मोजता येतं तुम्हाला? 1, 2 आणि 3 म्हणजे या ठिकाणी CH2 ची किती संख्या आहे? आणि रेणुसूत्र पण लिहायला सांगितले. रेणुसूत्र काय लिहूया आपण? किती कार्बन आहेत? C3 आणि H किती आहेत? H8 आहे. आणि यामध्ये असणाऱ्या CH2 ची संख्या किती आहे? CH2 ची संख्या किती? 3 आहे. ओके. मग आता या ठिकाणी बघा, दुसऱ्यामध्ये प्रोपेन तुम्ही म्हणता या ठिकाणी 3 आहे. CH2 चा ग्रुप किती आहे? मग ह्यामध्ये तुम्ही म्हणणार 1 गेला असेल. किती कार्बन आहेत मोजा. 1, 2, 3. 1, 2, 3 कार्बन आहेत. हां? आणि हा एक तिसरा. म्हणजे ह्याचं पण रेणुसूत्र काय झालं? प्रोपीनचं C3H हां, H किती आहेत? मोजा की 1, 2, 3, 4, 5, 6.
किती आहेत? H6 झाला. मग याच्यामध्ये CH2 किती आहेत? क्लिअर कट बघा. CH2 हं. हा दुहेरी बंध आहे. इकडे C आहे. ओके. कार्बन-कार्बन. मग ह्याचं पण तुम्हाला या ठिकाणी CH2 ची संख्या याच्यामध्ये किती आहे? 2 नाही. तर त्याला किती म्हणायचं? आपण 1च म्हणायचं. लक्षात घ्या. CH2. CH2 ग्रुप पाहिजे लक्षात घ्या. हं. त्याला मिथिलीन ग्रुप असं म्हणतो आपण. मिथिलीनचा तेवढा फरक पडतो त्याच्यामध्ये. ओके. आता बघा 4 ठिकाणचा कितवा प्रश्न झाला आपला? तिसरा. ओके. आता हा तिसरा प्रश्न यामध्ये आपल्याला काय सांगतोय बघा. तिसरा पूर्ण झाला रे. चौथा. शेजारील आकृतीवरून कोणते तत्व स्पष्ट होते? आणि या तत्वामध्ये बलाची दिशा शोधण्यासाठी कोणत्या नियमाचा वापर केला जातो? आणि या तत्वाचा वापर कोणत्या यंत्रामध्ये केला जातो? त्या यंत्राचं कार्य अभ्यासण्यासाठीची आकृती काढा. हं. काय आठवतंय तुम्हाला? आता या ठिकाणी हे स्टँड आहे, तांब्याची तार आहे. ओके. आणखी काय करते तुम्हाला? याच्यातून विद्युतधारा प्रवाहित केलेली आहे पहा. हं. या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं आहे. विद्युतधारा वाहते. तांब्याची तार म्हणजे विद्युत वाहक तार आहे. हं. तर इन जनरल पाहायचं गेलं, तर ह्याचं तुम्हाला या ठिकाणी काय करायला लागेल, की चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरती बल निर्माण होतं हे तत्व आपल्याला माहिती आहे. काय? मुद्दा पहिला काय लिहिणार आहे तुम्ही? तर याच्यामध्ये हा जो काही आपल्याला मुद्दा मेन्शन करायचा आहे, तो कशा पद्धतीने आपण मेन्शन करू शकतो? पहिलं याचं कारण काय सांगायचं आहे? कोणतं तत्व? तर चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरती बल तयार होतं. विद्युत वाहकावरती बल तयार होतं. कधी होतं? हं? कधी? जर ह्या चुंबकीय क्षेत्राचा म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाच्या खाली जर आपण ही विद्युतधारा वाहून नेली, तर त्या विद्युत वाहकावरती बल निर्माण होतं. आता हे तत्व या बलाची दिशा शोधण्यासाठी कोणत्या नियमाचा वापर केलेला आहे? उजव्या हाताच्या? नाहीये. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा. कुठल्या? फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाचा वापर. हाताच्या नियमाचा वापर. याच्यामध्ये आपल्याला हे तत्व केलेलं तुम्हाला दिसून येतंय. मग आता ह्याची आकृती तुम्हाला काढावी लागणार आहे. त्याच्यात तुम्ही कुठे-कुठे वापर करतात ते मला सांगितलं तरी आपल्याला याच्या ठिकाणी चांगलं होईल. हं. म्हणजे याचा वापर कोणत्या यंत्रामध्ये केला जातो? तुम्हाला आता ह्याची आकृती काढायची म्हटलं तुम्ही कुठली आकृती काढणार आहे? आहे ती बघून काढणार का? नाही. तर तुम्हाला याच्या ठिकाणी आकृती काढायची आहे विद्युत चलित्र. हं. विद्युत चलित्र. विचित्र नव्हे, चलित्र. ओके. अशा पद्धतीचा हा तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, आपला चौथा. तिसऱ्यातलाही आपल्याला कुठलीही 5 सोडवायचे आहेत. 15 मार्क आहेत. हं. 3-3 मार्काचे प्रश्न आहेत. लिहिण्याचा तुम्हाला काहीच राखलेलं नाहीये. हे असलं अगदी आपलं पॅसेजवरनं उत्तरं लिहिण्यासारखं आपलं लिहायचं इथं. खालील आकृती अभ्यासा. आकृतीच नाहीये की इथं हां. हां, ती आकृती काय आहे माहिती आहे का? 3 धातूचा गोळा आहे, तर ते तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे आकृती. आता ह्यांनी आकृती दिलेलीच नाही. एक गोळा कमी जातो, दुसरा गोळा कमी जातो, तिसरा गोळा कमी जातो. तिथे का जातो? हां, तर एक कृती आहे बघा. आकृती विचारली दाखवली असती तरी आपल्याला लगेच समजलं असतं किंवा तुमच्या डोळ्यासमोर येईलच. आता अशी एक कृती करायची आहे मित्रांनो, की समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे आणि शिसे यांचे भरीव गोल घ्यायचे. ते तिन्हीही गोल उकळत्या पाण्यात काही वेळ आपल्याला ठेवायचे. त्यानंतर काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढायचंय. ते शिजलेत का नाहीत बघायचंय. गोळे शिजत नाहीत. त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावरती ठेवायचा आहे. प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलीपर्यंत गेला याची नोंद करायची आहे.
म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काहीतरी अभ्यासायला सांगितलेलं आहे, काहीतरी तुम्हाला त्याची कारणं शोधायची आहेत लक्षात घ्या. या कृतीतून पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माचा अभ्यास करता येईल? गोळा उकळत्या पाण्यात ठेवलाय आणि परत मेणावरती ठेवलाय. मेण वितळणार आहे. हां, मग याच्यामध्ये हे आपल्याला कोणतं तत्व आपल्याला अभ्यासायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये किंवा आपण यामध्ये शिकलोय उष्णता या प्रकरणामध्ये. 5वंच प्रकरण आहे वाटतं साधारणतः. आता मग बघा, याच्यावरती प्रश्न विचारला गेल्यानंतर आपण याचं उत्तर असं धडधडीत लिहिता येतं. आपलं या कृतीतून पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माचा अभ्यास करता येईल? स्पेसिफिक हीट लॅटेंट म्हणजे विशिष्ट हां, काही-काहींचं बरोबर येतं. उष्माधारकता, धारकता. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या ना आणि तुमच्या मित्रांना पण सांगायचं. तो गुणधर्म कमीत कमी शब्दात सांगा. तो जास्त शब्दात सांगून चालत नाही. कमीत कमी शब्दात सांगा म्हणतात. म्हणजे विशिष्ट उष्माधारकाची व्याख्या तुम्हाला माहिती आहे. जर आपल्याला एखाद्या वस्तूचं एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसनं वाढवण्यासाठी किती उष्णता वापरतो त्याला म्हणतो. मग थोडक्यात आपल्याला दिलेलं होतं बघा किती 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत जर तुम्हाला उष्णता वाढवायची असेल आणि ही उष्णता तुम्हाला एवढं तिचं तापमान वाढवायचं असेल, तर त्यासाठी वापरली जाणारी एकूण जी काही उष्णता आहे, ती किती उष्णता लागते? हां, त्याला काय म्हणायचं आपण विशिष्ट उष्माधारकता म्हणतोय. आता थोडक्यात हे कसं सांगायचं आपल्याला, तर एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता. कितीनं वाढवायचं आहे फक्त 1 अंश सेल्सिअसनं वाढवायचं आहे. याच कृतीच्या आधारे उष्णता विनिमयाचे तत्व लिहा. बघा हो, आपल्याला माहिती आहे उष्णता तयारी करता येत नाही, निर्माणही करता येत नाही, मात्र तिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होतं. मग आता साहजिकच आहे, की या ठिकाणी ही उष्णतेचं विनिमय कुठेतरी झाले. ही उष्णता कुठेतरी खर्च झालेली आहे. मग थोडक्यात काय म्हणूया आपण मित्रांनो या ठिकाणी? थोडक्यात आपल्याला या अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणता येईल, काय तर उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता. हं? उष्ण वस्तूने गमावलेली गमावलेली त्याचा मराठीमध्ये जो वैताग येतं, ही उष्णता. उष्ण वस्तू काय करणार आहे? उष्णता घेणार नाही, गमावणार आहे. मग उष्णता कोण घेईल? थंड वस्तू. आणि थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. उष्ण वस्तू ही काय करते? उष्णता गमावते. तर थंड वस्तू काय करते? उष्णता ग्रहण करते. मग या कृतीमध्ये लोखंडी काय जो गोळा आहे ना, त्या गोळ्याने ग्रहण ग्रहण केलेली उष्णता जास्त प्रमाणात मेणाला दिली जाते. यामुळे तो सर्वात जास्त खोल जातोय. तर शिशामध्ये असं नाही. तर हा गोळा त्यानं पाण्यामध्ये ठेवताना त्यानं कमी प्रमाणामध्ये उष्णता घेतली होती. मग याचाच परिणाम काय होतोय? एकूण उष्णता तो मेणाला द्यायला कमी पडला. मग तो जास्त खोल गेला नाही. त्याने जेवढी उष्णता घेतली होती, तेवढीच. लोखंडाने काय केलं? त्या उकळत्या पाण्यामध्ये भरपूर उष्णता शोषून घेतली. कारण त्याची विशिष्ट उष्माधारकता प्रत्येक धातूची वेगवेगळी आहे. लोखंडामध्ये जास्त आहे दिलेल्यापैकी. म्हणून तो सर्वात जास्त खोलवरती गेला. आता आपल्याला एवढं खोलवरती जाऊन चालणार नाही, कारण आपल्याला पुढचे अनेक प्रश्न अभ्यासाचं आहेत. हां, त्यानंतर हेच आहे ना 5वा, 6वा. ओके. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न आहे तुम्हाला. खालील प्रवाह तक्ता पूर्ण करून त्या खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. ओके. वृत्तीय विलगीकरण म्हणजे धातूच्या सहंतीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या आहेत? आणि असे तुम्हाला विचारले, की फक्त इथं आकृती का नुसत्या अशा रिघ्या चौकटी लिहून उपयोग नाहीये. पूर्ण आकृती काढायची लक्षात घ्या. पूर्ण म्हणजे ही पूर्ण ह्याचा प्रवाह तक्ता हा पूर्ण या ठिकाणी तुम्ही ड्रॉ करणं गरजेचं आहे. ओके. मग बघा आपण काय करूया धातूच्या सहंतीकरणाच्या पद्धती कोणकोणत्या? पहिली पद्धत बघितली होती तुम्ही गुरुत्वीय विलगीकरण आहे. दुसरी चुंबकीय विलगीकरण पद्धत. तोपर्यंत ही लिहेपर्यंत तुम्ही काय करा मला चौथी सांगा. नसेल येत तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. काय इथं?
चुंबकीय विलगीकरण. चुंबकीय विलगीकरण पद्धती. ओके. हां. आणि अपक्ष आलन ही तिसरी, ही दुसरी झाली, तिसरी झाली आणि चौथी आठवतंय? फेस, फेस. कशात फेस येत होता रे? फेनतरण पद्धत. फेनतरण पद्धती किंवा पद्धत, बरं पद्धती तर पद्धती सगळीकडे तसं. हं. आता एक या ठिकाणी पाहूया आपण, की पाईन वृक्षाचं तेल घ्यायचंय, ते कोणत्या सहनिर्णीकरणाची पद्धत वापरली जाईल? पाईन वृक्षाचं तेल बाबा ह्याच्यातलं आपल्याला रॉ मटेरियल काढायचं आहे, शुद्ध करायचं आहे, तर ते आपण करूया संतरण पद्धतीचा वापर करून. आणि ती सहनिर्णीकरणाची पद्धत थोडक्यात सांगा. आपण प्रत्यक्ष पाईनचं बघितलं होतं का नाही? तुम्हाला काय माहिती आहे आता फेनतरण पद्धत? मग फेनतरण पद्धत काय असते? तर त्याच्यामध्ये बारीक दळलेले धातूक असतात. भरपूर पाणी भरलेली टाकीमध्ये काय करतात, ते टाकले जातात आणि मग हे टाकीत हे पाईन तेल ओतायचं. याचा काय होईल? फेस तयार होईल. त्या ठिकाणी हवेचा दाब द्यायचा, ढवळीने ते ढवळायचं. त्याच्या ढवळणी ते याच्या साहाय्याने तेल, पाणी आणि हवा मिसळून काय होईल? फेस तयार होतो. हं. भूपृष्ठावरती तरंगतो. या फेसावर सगळ्या अशुद्धी येतात. ते बाहेर नेऊन काढायचं, टाकून द्यायचं. ओके. हे झालं अशा पद्धतीने करायचं. थोडक्यात लिहायची असते फेनतरण पद्धत काय असते ते. हं. किती एका ओळीत लिहायचं उत्तर म्हणजे तुम्हाला 1 मार्काला नाही हे प्रत्येकाला हे 1, ही 1 आणि हे 1 अशा पद्धतीचे हे गुण आहेत त्याला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न 7वा प्रश्न आहे. लोखंडावरती गंज निर्माण होणाऱ्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहून पूर्ण करायचं आहे. आणि या प्रक्रियेस प्रतिबंध करण्यासाठी एक उपाय पण सुचवायचा आहे. ओके. आता तुम्ही सायंटिस्ट झालात, तुम्ही उपाय देखील सुचवू शकता आता. ओके. ठीक आहे. आता बघा यातली पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपल्याला दिलेला? पहिला ऑब्जेक्टिव्ह तुमच्या समोर या ठिकाणी आहे. लोखंडावरील गंज टिंब-टिंब अभिक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागावरती वेगवेगळे भाग धनांग्र व ऋणांग्र बनतात. कोणत्या कारणामुळे कसल्या प्रकारच्या अभिक्रिया होते रे? नाही, रासायनिक अभिक्रिया तर होते. लोखंडावरील गंज टिंब-टिंब अभिक्रियेने तयार होतो. रासायनिक अभिक्रिया होते. ओके. पण आपल्याला करेक्ट लिहूया आपण या ठिकाणी काय म्हणू? विद्युत रासायनिक. कसली? हा कलर दिसतोय तुम्हाला? विद्युत रासायनिक. विद्युत रासायनिक अभिक्रिया घडून येत असते. हं, बरोबर आहे. हं. आता यामध्ये बघा, की त्या धनाग्रावरती घडणारी अभिक्रिया काय होते? बरं लोखंडावरील गंजचं तुम्हाला रासायनिक सूत्र माहिती आहे का? आठवतंय? Fe2 हं, O3 डॉट H2O हं, एक्स्ट्रा माहिती असू दे तुम्हाला ही. हां. आता यामध्ये पुढं तुम्हाला काय सांगितलंय Fe ही त्याची धनाग्रावरती घडणारी फेरसची लोखंडाची अभिक्रिया आहे. 2 याच्यावरती धन प्रभार होतात का तर या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन काय करतात ते दिले गेले ते स्वीकारले धनाग्रावरती येतात आणि ऋणाग्रावरती याच पद्धतीने रासायनिक अभिक्रिया घडते. मग या ठिकाणी आपल्याला काय येईल? हं, किती इलेक्ट्रॉन 4 हायड्रोजन याने एक्सेप्ट केलेले आहेत. मग या ठिकाणी 4 ऋण इलेक्ट्रॉन प्रभार त्याच्यावरती अतिरिक्त चार्ज त्याच्यावरती वाढतो आणि फेरसचे आयन धनाग्र भागातून स्थलांतरित होताना टिंब-टिंब बरोबर अभिक्रिया होऊन फेरसचे 3 प्लस आयन तयार होतात. कोणाबरोबर होणार आहे? पाण्याबरोबर. पाण्याबरोबर ही त्याची रासायनिक अभिक्रिया होते आणि फेरसचे 3 होतात. ओके. आणि आता शेवटी खाली तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे, जरा थोडंसं वरती घेतो मी पेज. हां. आता टिंब-टिंब पासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार होते. त्यालाच गंज असं म्हणतात. आत्ताच आपण लिहिलं होतं. टिंब-टिंब कोणापासून रे? हां? Fe3+ 3 प्रभार असणारा Fe
3+ पासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साइड्स तयार होतात, त्यालाच गंज असं म्हणतात. Fe3+ aqueous4H2O. It gives Fe2O3.H2O. अशा पद्धतीने तुम्ही हे ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करू शकताय. हं. आणखी काय राहिलं त्याच्या खाली? संपूर्ण प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी लिहायची. लिहिल्यास उत्तरास पुन्हा लिहिले गुणदान या ठिकाणी करायची प्रक्रिया देखील लिहायची आपल्याला. आणि एक प्रतिबंधात्मक उपाय हे सगळं तुम्हाला लिहावं लागणार आहे. आज उत्तरपत्रिकेत फक्त रिकाम्या जागा आहेत, चौकटी बॉक्स करून लिहू नका. तर पूर्णच्या पूर्ण हे तुम्हाला लिहावं लागेल. काय करतो आपण? कलर देऊया पहिल्यांदा सगळ्यात सोपं. दस्त विलेपन आहे, खथिलीकरण आहे, धनागिरीकरण आहे, विद्युत विलेपन आहे, संमिश्रीकरण आहे. यापैकी कुठल्याही एक तुम्ही उपाय लिहा. मला म्हणजे तुम्ही कुठला लिहिणार आहे? रंग देणे म्हणजे कलर देणे. परत बाकी तुम्ही जास्त आठवत बसणार नाही. प्रश्न 4था. आता प्रश्न 4थ्यामध्ये काय बघूया आपण. किती वेळ झाला साधारणतः आपला या ठिकाणी 36 मिनिटे झालेत. मग प्रश्न 4था आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो. का आत्ताच घ्यायचा? कुठलाही एक म्हणजे 2 ठीक आहे आत्ताच घेऊ एक साधारणतः एक आणखी एक 5-10 मिनिट लागतील. हं. आता एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 आहे. तर खालील प्रश्नाची उत्तरं लिहा. या मूलद्रव्याचा अणुअंक किती? आता हे असले बालवाडीतले प्रश्न देखील आपल्याला विचारले जातात कधी-कधी. हां. तर काय आहे मित्रांनो जर तुम्हाला इथं सगळं दिलेलं आहे. 8 अन् 2 10 अन् 2 12. मग या मूलद्रव्याचा अणुअंक काय आहे? 12 आहे. बाह्यतम कक्षेमध्ये ते काय त्याचं कारण काय? तर या मूलद्रव्याची संयोजक किती आहे? शेवटच्या कक्षेत किती मूलद्रव्ये आहेत? 2. मग ही 2 त्याची संयोजक झाली. या मूलद्रव्याचा घन कोणता? त्याची 2 आहे. म्हणजे साहजिक ते कुठं आहेत ते? घन 2 मध्ये आहेत. हे कुठल्या आवर्तनामध्ये येतंय? तर हे तिसऱ्या आवर्तनामध्ये येतात. ओके. या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? मला सांगा बरं 12 नंबरला कोण आहे? त्या मूलद्रव्याचं नाव सांगा. हं? तर तो कुणासारखा असेल? तर बेरियम सारखा असेल. कारण ह्याच्यापासून आजचं तो 8वं मूलद्रव्य किंवा त्याच गणातला आहे. ओके. या पद्धतीनं. तर तुम्ही म्हणणार ह्याचा अणुअंक किती आहे? 4 आहे. मग पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 2 झालं की संयोजक 2. संयोजकासारखे असण्याचे गुणधर्म पण थोड्याफार प्रमाणामध्ये बऱ्याचपैकी सारखे असतात. ओके. हा झाला आपला बघा 4-5 मार्क मिळाले एवढ्यात. कुठलेही प्रश्न 4थ्यात तुम्हाला विचारले जातात प्रश्न किती? 2 त्यापैकी 1 सोडवायचा आहे. 1, 2, 3, 4 अक्षर लिहायला तुम्हाला 1, 2 लिहायला तुम्हाला 5 मार्क दिले जातात. नशीब आमच्या वेळेस कोरोना पाहिजे होता रे. तुमचं नशीब आहे. हं. आता या ठिकाणी बघा हा आकृती शेजारील आकृतीवर दर्शवलेल्या भिंगाची रचना कोणत्या सूक्ष्मदर्शिकेमध्ये आढळते? ही संरचना आहे, कशी आहे, काय आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कोणाची आकृती आहे, कशाची आकृती आहे? हां, शेजारील आकृतीच्या भिंगाची रचना कोणत्या सूक्ष्मदर्शिकेस आढळून येते? आकृतीस योग्य नाव द्या. हं, तरी कुठं आढळते बाळांनो माहिती आहे तुम्हाला? कंपाउंड मायक्रोस्कोप संयुक्त सूक्ष्मदर्शक. सूक्ष्मदर्शक, संयुक्त सूक्ष्मदर्शक. आता या आकृतीला नावं द्या. तुम्ही नावं देऊ शकताय. हां, वस्तू, भिंग, नेत्रिका, प्रतिमा. हे 4 नावं तुम्ही या ठिकाणी द्या. परत या दर्शिकेचं कार्य कसं चालतं? या ठिकाणी भिंग किती आहेत? 2 आहेत. या 2 भिंगाच्या एकत्रित परिणामानं काय मिळतं? विशालन मिळते. म्हणजे आहे ती प्रतिमा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. विशालन 2 टप्प्यामध्ये होतं. एका भिंगानं तयार केलेली ही प्रतिमा एका भिंगाने केलेली प्रतिमा ही दुसऱ्या भिंगासाठी वस्तू असते आणि त्या भिंगातील अंतर बदलून आपल्याला सुस्पष्ट त्याची प्रतिमा मिळवता येते. ओके. आता या दर्शकाचा उपयोग कुठे केला जातो बरं? अशा सूक्ष्मदर्शिका कंपाऊंड मायक्रोस्कोप कुठं वापरल्या जातात?
तर रक्तकणिका, रक्तकणिका प्राणी असतील किंवा वनस्पती असतील, यांच्या पेशी बॅक्टेरिया, जीवाणू, विषाणू बॅक्टेरिया यांचा अभ्यास करण्यासाठी हां, तर आता या सूक्ष्मदर्शिकेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक उपाय सुचवा. कोणताही एक सुयोग्य असा तुम्हाला वाटणारा बरोबर उपाय तुम्हाला शोधायचा आहे. हं. जास्त डोकं न चालता काय करायचं, नाभी अंतराचा विचार करायचा आणि योग्य भिंगाची निवड करायची. नाभी अंतर किती आहे त्यानुसार भिंगाची निवड करणे एवढा एक उपाय सांगा, तो सगळ्याला लागू होतोय. असा कुठला जरी प्रश्न आला तर तुम्हाला त्याच्यावर तुम्ही सांगू शकताय. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही आपली एक प्रश्नपत्रिका नव्हे, आता सध्या तुमची कृतीपत्रिका. आमच्या वेळेस प्रश्नपत्रिका होती, तुमच्या वेळेस कृतीपत्रिका आहे. ही आपली पूर्ण झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणखी एक तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बरेच आपल्या ठिकाणी YouTubeवरती आपल्याला लाईव्ह तासाला हजर असतात, मात्र सबस्क्राईब का करत नाही, तेच कळत नाही. तुम्ही भरपूर सबस्क्राईब केलं तर भरपूर प्रश्नपत्रिका मिळतील ना. मात्र एकाने एकदाच करायचं सबस्क्राईब. तुमच्या इतर देखील वर्ग मित्रांना तुम्ही सांगा. या लाईव्ह क्लासला तुम्ही त्यांना हजर व्हायला सांगा. आपल्या YouTubeवरती सर्व प्रकारचे व्हिडिओ आहेत. सर्व प्रकारचे तुम्हाला टेक्निकल नॉलेजचे देखील व्हिडिओ तुमच्याकडे आपल्या YouTube चॅनलवरती आहेत. 10वी च्या संदर्भामध्ये किंवा बोर्डाच्या संदर्भामध्ये किंवा एकूण शैक्षणिक ज्या काही करंट न्यूज असतात, त्या संदर्भामध्ये देखील आपण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती नेहमी टाकत असतो. आणखी एक महत्त्वाचं, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या Telegram चॅनलची लिंक देतोय. त्यामध्ये तुम्ही सगळे जॉइन व्हा. तुम्हाला रोज त्याच्यामध्ये रोज तुम्हाला सोमवार ते शनिवार रोज तुम्हाला त्याच्यावरती टेस्ट तुम्हाला रोज दररोज अभ्यासाला मिळतील. आता साधारणतः ग्रुप भरपूर झालेत WhatsAppचे म्हणून मी इकडे शिफ्ट केलेला आहे. सगळे Telegram चॅनलला तुम्ही जॉइन व्हा. आणि हां, आणखी एक महत्त्वाचं तुम्ही करू शकताय. सबस्क्राईब. सबस्क्राईब बटन त्याच्यावरती तुम्ही काय करा, क्लिक करा. बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा आणि आपल्या YouTube चॅनलवरती तुमची परीक्षा होईपर्यंत तुम्ही थांबवू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.